सकाळचं आपलं रोजचं काम. आता तुम्हाला पण ते पाठच झाले की आवरून बाहेर जायचं, पण त्याआधी फ्रूट्स खाल्ले. गोड नव्हतेच खरं तर, पण ठीक आहे म्हटलं. आणि गेटवर जाऊन बसलो कारण की डबा येणार होता. पण त्याआधी म्हटलं थोडंफार कॉलेजचं काम करून घ्यावं. माझं काही उरलेलं नाही, फ्रेंड्सच होतं. आणि मी जेव्हा कॉलेज रेकॉर्ड करत होते तेव्हा मला लक्षात येत होतं की अरे किती कमी दिवस राहिले आहेत. भलेही पहिलं आवडत नव्हतं, पण आता असं वाटतंय की अरे कॉलेज का संपत आहे. पण ठीक आहे, कधीतरी हे येणारच. त्यामुळे मग डबा घेऊन रूमवर आलो. थॉट ऑफ द डे की जर तुम्ही तुमच्या स्ट्रगलमध्ये कुठं तर कमी पडत असाल ना, तर त्याचा दोष कधी पण दुसऱ्याला द्यायचा नाही. म्हणजे आजच एक गोष्ट घडली. फ्रेंड होती माझी आणि तिचं होत नव्हतं काहीतरी काम, म्हणजे त्यात पर्सनल होतं. आणि मी अक्षरशः शॉक झाली तिचा शब्द ऐकून. ती म्हणते नाही आज नशीबच खराब होतं, किंवा नाही मला काय म्हणतात ना की पनवतीच लागली आहे. पण मी म्हणते अगं तू कष्ट कर, तुझं कष्ट कुठेतरी कमी पडत आहेत म्हणून ते सक्सेसफुल होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. खरं सांगते, चूक मान्य करा. कोणतं सांगते की तुम्ही इथं चुकताय तर तुम्ही त्याच्यावर विचार करा. असं नाही की तुम्ही ते बॅड थिंग म्हणजे बॅड वेनीच घेतलं पाहिजे. सो दुसऱ्यावर कधीही ब्लेम करू नका.